गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? आत्तापर्यंतचे सर्व सेशन्स तुम्ही अटेंड केले असतील, ठीक आहे. नोट्स पण बनवत असाल. नोट्स बनवत आहेत का नाही लाईव्ह चॅटमध्ये मला सांगत चला, ठीक आहे. सर्वजण 3 वाजता रोज ह्या टाईमला लाईव्ह नाही, समजा लाईव्ह प्रीमियर असतं, लाईव्ह चॅट ओपन असते आपल्यासाठी. सो जॉईन होत चला, म्हणजे त्याच्यात तुम्हाला काय होईल, आपलं सेशन इंटरॅक्टिव्ह करता येईल. तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये जे काही आपले आन्सर्स आहेत ते टाकता येतील, ठीक आहे. सो चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपल्या सेशनकडे वळूयात. बघा पहिला प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे इंग्रज गव्हर्नर जनरल कोण होते असं विचारलेलं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे पहिले होते आणि शेवटचे इंग्रज गव्हर्नर जनरल कोण ठरले हे आपल्याला सांगायचं आहे. हिस्ट्रीचा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. माउंटबॅटन, श्रीराज गोपालाचारी, डलहौसी आणि वेलस्ली. सांगा, उत्तर द्यायचं सोपं आहे, ठीक आहे. आपला भारत कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी, ठीक आहे. सो त्या टाईमला जे लास्टचे गव्हर्नर जनरल असतील तेच स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरतील आणि ते कोण आहेत? माउंटबॅटन, ठीक आहे. फर्स्ट आन्सर नोट डाऊन करत चला, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. बोडो ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बोडो जमात, सांगा, बोडो जमात ही कोणत्या राज्यात आहे? आसाम, मेघालय, सिक्कीम आणि अंदमान, ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायला 10 सेकंदाचा ते 15 सेकंदाचा वेळ दिला जाईल, तोपर्यंत तुम्ही त्याचं उत्तर सांगत चला, ठीक आहे. सांगा, जी काही ईशान्य भारत आहे त्या ईशान्य भारतातील ही प्रमुख आदिवासी जमात आहे. आता तरी सांगायचा प्रयत्न करा, ठीक आहे. ईशान्य भारतातील प्रमुख आदिवासी जमात आहे. परत सांगा, ही कोण आहे? जी ही बोडो जमात आहे ती बोडो जमात, तिची भाषा सुद्धा बोडोच आहे, ठीक आहे. भाषा पण काय आहे? बोडो, ठीक आहे. आणि ही आपल्या राज्यघटनेच्या कितव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे याचा उल्लेख केलेला आहे. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये ही समाविष्ट आहे, ठीक आहे. सांगा, उत्तर सांगा, कोणतं आहे राज्य? राज्य कोणतं आहे याचा आन्सर लाईव्ह चॅटमध्ये द्यायचा प्रयत्न करा. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? आसाम. आसाम या राज्यात आपल्याला बोडो ही जमात पाहायला मिळते. बोडो ही जमात तिथे प्रामुख्याने दिसून येते. त्याची लँग्वेज सुद्धा बोडो असते. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये ती समाविष्ट आहे. ईशान्य भारतातील ही एक प्रमुख जात आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती चुकीची जोडी आहे? आता चुकीची जोडी आपल्याला सांगायची आहे. अभयारण्य दिलेले आहेत आणि ते अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि याच्यातली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे, ठीक आहे. अभयारण्यावरती प्रत्येक लेक्चरमध्ये एक क्वेश्चन येत आहे आणि प्रत्येक एक्झाममध्ये सुद्धा अभयारण्य असतील, व्याघ्र प्रकल्प असतील, हे सर्व खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते कोणत्या राज्यात आहेत किंवा राज्यातीलही कोणत्या शहरात आहेत, ठीक आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. उत्तर सांगायचा प्रयत्न करा. गिरचे अभयारण्य गुजरात, घटप्रभा पक्षी अभयारण्य राजस्थान, वाल्मिकी अभयारण्य बिहार आणि कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश. उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा लाईव्ह चॅटमध्ये. चुकीची जोडी आपल्याला ओळखायचं आहे. सांगा, कोणती आहे चुकीची जोडी? गिरचे अभयारण्य गुजरातमध्ये आहे का? तर हो, तिथेच आहे ते. जे घटप्रभा पक्षी अभयारण्य आहे ते राजस्थानमध्ये नसून ते कुठे आहे? तर ते आहे कर्नाटकामध्ये, ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. घटप्रभा पक्षी अभयारण्य हे राजस्थानमध्ये नाही तर ते कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. सो जे वाल्मिकी अभयारण्य आहे ते बिहारमध्येच आहे आणि कान्हा राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा मध्य प्रदेश येथेच आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही बऱ्यापैकी पाऊस पडतो? हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुद्धा पाऊस पडतो असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा.
सांगा कुठे पडतो. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जो पाऊस पडतो तो कशामुळे पडतो हे सुद्धा सांगा. ठीक आहे, उत्तर द्यायचा प्रयत्न करा, चुकलं तर चुकू द्या पण उत्तर एक द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर सांगत चला. ठीक आहे, ईशान्य मान्सून पाऊस असं आपण याला म्हणत असतो. कुठे पडतो सांगा. तुम्हाला उत्तर द्यायला वेळ आहे, तेवढ्या वेळात उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ. सांगा काय वाटते आन्सर काय असेल. नोव्हेंबर महिन्यात सुद्धा बऱ्यापैकी पाऊस हा कुठे पडतो तर तामिळनाडू येथे पडत असतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांमधील सर्वोच्च शिखर कोणते. भारतातील विचारले, उत्तर द्यायच्या आधी लक्षात घ्या भारतातील विचारलेला आहे. माउंट एव्हरेस्ट भारतात नाहीये. ठीक आहे, माउंट एव्हरेस्ट, गुरु शिखर, पंचमुडी आणि अनाईमुडी. ठीक आहे, सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला भारतातील पर्वतरांगामधील सर्वोच्च शिखर विचारलेलं आहे. ठीक आहे, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. माउंट एव्हरेस्ट उंच आहे पण ते जगातील सर्वात उंच आहे पण हे भारतात नाहीये. ठीक आहे, सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर टाकत चला. सांगा उत्तर द्यायचं. सर्वोच्च शिखर कोणतं आहे. जे अरवली पर्वतरांग आहे त्या अरवली पर्वतरांगेमध्ये हे सर्वोच्च शिखर आहे. सांगा कोणतं आहे ते. जे अनाईमुदी आहे ते पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे, आपल्याला मागच्या काही सेशनमध्ये याच्याबद्दल प्रश्न आलेला होता. अनाईमुडी हे सर्वोच्च शिखर पश्चिम घाटातलं आहे. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. आपल्याला भारतातील विचारलं, एखाद्या पर्टिक्युलर घाटातील नाही विचारलेलं. ठीक आहे, सांगा याचा आन्सर काय असेल. पंचमुडी आणि गुरु शिखर. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे पंचमुडी आहे ते शिखर नाही, ते एक हिल स्टेशन आहे. ठीक आहे, सो राहिलं काय आपलं करेक्ट आन्सर गुरु शिखर. गुरु शिखर हे भारतातील प्राचीन पर्वतरांग जसं की अरवली मधील सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. अरवली पर्वतरांग. ठीक आहे, त्याचप्रमाणे याची उंची किती आहे. सुमारे ह्याची उंची काय असेल सांगायचा प्रयत्न करा. ज्यांना माहित असेल ते सांगत चला उत्तर. ठीक आहे, याची उंची किती आहे. सुमारे 1722 मीटर. ठीक आहे, साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाऊन करत चला. क्वेश्चन सोबतच आपल्या ज्या काही शॉर्ट नोट्स असतील त्या सुद्धा लगेचच तयार होत जातील. ठीक आहे, राम गणेश गडकरी हे या टोपण नावाने कविता लिहित असत. सांगा कोणत्या टोपण नावाने राम गणेश गडकरी लिहित असत. त्यांच्या कवितेच्या शेवटी त्यांनी जे कविता लिहिलेली असते ते त्यांचं जे टोपण नाव असे आहे ते वापरत होते. सो सांगा राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे असं विचारलेलं आहे. बालकवी, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज आणि राजकवी. सांगायचं आन्सर द्यायचा प्रयत्न करा. कोण होते राम गणेश गडकरी. थोडा वेळ तुम्हाला आन्सर द्यायला वेळ दिलेला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये किंवा लाईव्ह चॅटमध्ये आन्सर सांगत चला. ठीक आहे, राम गणेश गडकरी यांच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. जे बालकवी आहेत ते कोण आहेत. त्र्यंबक थोंबरे यांना आपण बालकवी असं म्हणत असतो. साईडला नोट डाऊन करत चला माझ्या सोबत. ठीक आहे, ठीक आहे, त्याचप्रमाणे जे कुसुमाग्रज आहेत ते कोण आहेत. कुसुमाग्रज कोण आहेत.
कुसुमाग्रज आपण विष्णू शिरवाडकर यांना म्हणत असतो. ठीक आहे. सो गोविंदाग्रज म्हणून आपण कोणाला ओळखतो? राम गणेश गडकरी यांना ओळखत असतो. ठीक आहे. गोविंदाग्रज कोण आहेत? राम गणेश गडकरी. लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही उत्तर देत चला. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. दोन सागरांना जोडणारा जलाशयाचा अरुंद भाग म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सांगायचं, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. खाडी, समुद्रधुनी, संगम आणि दुआब. सांगा. दोन सागरांना जोडणारा भाग विचारलेला आहे. आता दोन सागरांना जोडणारा भाग आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे. दोन सागरांना जोडणारा भाग संगम नसतो, तर दोन नद्यांना जोडणारा भाग संगम असतो. म्हणून संगम हा ट्रॅप आहे ऑप्शनमध्ये, हे उत्तर क्लिक करायचं नाहीये. ठीक आहे. दोन नद्यांना जोडणारा भाग म्हणजे काय? तर संगम असतो. दोन सागरांना जोडणारा नसतो. सागरांना जोडणाऱ्या भागाला काय म्हणतात असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करायचं. खाडी म्हणजे काय, दुआब म्हणजे काय आणि समुद्रधुनी म्हणजे काय? आता ह्या तिन्हीपैकीच एक ऑप्शनचं आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे. सांगा. भूगोलावरती प्रश्न आलेला आहे. सांगा, याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅटमध्ये. काय वाटतं याचा आन्सर काय असेल? खाडी हा समुद्राच्या भूभागात घुसलेला भाग असतो. ठीक आहे. एक 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 आन्सर मी डिकोड करते, तोपर्यंत तुम्ही त्याचं आन्सर सांगायचा प्रयत्न करा. आणि साईडला माहिती नसेल तर नोट डाऊन करत चला. ठीक आहे. सांगा. समुद्रधुनी की दुआब? सांगा आता दोन्हीपैकी काय आन्सर आहे. दुआब म्हणजे काय? दुआब म्हणजे दोन नद्यांमधील भूभाग, याला आपण काय म्हणतो? दुआब. ठीक आहे. दोन नद्यांमधील भूभाग म्हणजे काय? तर दुआब. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? दोन समुद्रांना जोडणारा जलाशयाचा अरुंद भाग म्हणजे काय असेल? समुद्रधुनी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, वाचून घ्या. मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कवी, साहित्यिक यांच्यावरती प्रश्न येतच असतात. सांगा. मराठी नवकाव्याचे जनक कोणास म्हटले जाते? मागच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं आपल्याला? राम गणेश गडकरीचं टोपण नाव विचारलेलं होतं. ठीक आहे. मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात? सांगा. जे कुसुमाग्रज आहेत ते विष्णू शिरवाडकर यांना म्हणतो, पण मराठी नवकाव्याचे जनक आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, कोणाला म्हणतो आपण? जे केशवसूत आहेत यांना आपण मराठी आधुनिक काव्याचे जनक असं म्हणतो. ठीक आहे. साईडला आपण ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट करून घेऊच, पण त्याच्या आधी तुम्ही मला लाईव्ह चॅटमध्ये आन्सर सांगायचा प्रयत्न करा की मराठी नवकाव्याचे जनक कोण आहेत. सांगा. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. केशवसूत यांना मी तुम्हाला सांगितले की आधुनिक मराठी कवितेचे जनक त्यांना आपण म्हणतो. ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? तर केशवसूत आहेत. ठीक आहे. आपल्याला नवकाव्याचं विचारलेलं आहे. सांगा. जे कुसुमाग्रज आहेत विष्णू शिरवाडकर हे कोण आहेत?
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि एक प्रसिद्ध कवी आहेत. त्याचप्रमाणे कोण आहेत? ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. साईडला नोट डाऊन करत चला. एखाद्या वेळेस असा पण प्रश्न विचारला जातो की कोण हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत? तर कुसुमाग्रज आहेत, विष्णू शिरवाडकर आहेत. ठीक आहे, सांगा, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. जे ची.वी. जोशी आहेत हे एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत. ठीक आहे, सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? बा.सी. मर्ढेकर. ठीक आहे, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. मराठी नवकाव्याचे जनक जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते कोणाला म्हटलं जातं? बा.सी. मर्ढेकर यांना म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. सिमेंट उद्योगात या कच्च्या मालाची गरज असते. आता आपल्याला कच्च्या मालाची गरज कशात असते? सिमेंट उद्योगात कोणत्या कच्च्या मालाची गरज असते असं विचारलेलं आहे. सांगा, याचं लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लोह खनिज, चुनखडी, नैसर्गिक वायू आणि चांदी या चारही ऑप्शन्सपैकी तुम्हाला काय करेक्ट वाटते हे सांगायचा प्रयत्न करा. सिमेंट उद्योगामध्ये कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? लोह खनिज, चुनखडी, चांदी आणि काय? नैसर्गिक वायू. जे नैसर्गिक वायू आहेत ते आपण इंधनासाठी वापरू शकतो. ठीक आहे, चांदीचा तर काही इथे संबंधच येत नाही. आणि त्याचप्रमाणे जे लोह खनिज आहे हे आपण पोलाद उद्योगात वापरतो. ठीक आहे, सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सिमेंट उद्योगामध्ये कच्च्या मालासाठी कशाची गरज असते? सांगा, लाईव्ह चॅटमध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सो जो सिमेंटसाठी कच्चा माल वापरला जातो तो असतो चुनखडी. जे सिमेंटचं क्लिंकर असतं ते ह्या चुनखडीपासून बनवलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे चुनखडी हा कच्चा माल आहे. कशाचा? सिमेंट उद्योगामध्ये. जे सिमेंटचं जे क्लिंकर बनवलं जातं ते चुनखडीपासून बनवलं जातं. जे लोह खनिज आहे ते आपण पोलाद उद्योगात वापरतो. त्याचप्रमाणे जे नैसर्गिक वायू आहे त्याचा आपण एक इंधन म्हणून वापर करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. भू औष्णिक विद्युत निर्मित केंद्र कुठे आहे? सांगा, बेंच, मणीकरण, कोयना, मंडी. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भू औष्णिक विद्युत निर्मिती, जिओथर्मल संबंधित जे काही केंद्र आहेत ते इथे उभारण्यात आलेले होते. ठीक आहे, भू औष्णिक म्हणजे काय? जिओथर्मल. सांगा, याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. बेंच, मणीकरण, कोयना आणि मंडी याच्यापैकी काय वाटतं तुम्हाला करेक्ट आन्सर असेल म्हणून? सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? मणीकरण हे ह्याचं करेक्ट आन्सर आहे. इथे प्रामुख्याने आपल्याला गरम पाण्याचे झरे सुद्धा आढळून येतात. ठीक आहे, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. ठीक आहे, लाईव्ह चॅट तुम्हाला 3 वाजल्यापासून जोपर्यंत सेशन आहे तोपर्यंतच अवेलेबल असतील. नंतर हे सेशन एक रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्हाला अवेलेबल असेल. ठीक आहे, गरम पाण्याचे झरे आपल्याला मणीकरणमध्ये आढळून येतात आणि जिओथर्मलचे जे काही विद्युत प्रकल्प आहेत ते तुम्हाला येथे आढळून येतील, येथे दिसून येतील. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. कोकण रेल्वे महामार्गावरील लांब बोगदा या ठिकाणी आहे. आडवली, करबुडे, दिवा आणि चिपळूण. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. काय वाटतं तुम्हाला याचा आन्सर काय असेल? कोकण रेल्वे महामार्गावरील बोगदा या ठिकाणी आहे. कोणता बोगदा आहे तो? ठीक आहे, या बोगद्याची जी लांबी आहे ती सुमारे 6.6 किलोमीटर एवढी आहे. ठीक आहे, सांगा कोणता बोगदा आहे तो? कोकणातील जो रत्नागिरी जिल्हा आहे त्या रत्नागिरी जिल्ह्यात हा आहे. ठीक आहे, सांगा कोणता आहे? रत्नागिरी जिल्ह्यातील जो करबुडे परिसर आहे या ठिकाणी आपल्याला तो बोगदा सापडून येतो. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला.
एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ठीक आहे. याची लांबी सुमारे 6.5 म्हणजे काय 6.5 किलोमीटर एवढी आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील हा करबुडे परिसरात सापडणारा हा सर्वात लांब बोगदा आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे? लातूर, औरंगाबाद. ज्याचं नाव काय झालं होतं? छत्रपती संभाजीनगर. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जुने ऑप्शन्स आलेले आहेत, ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर. त्याचप्रमाणे जे उस्मानाबाद आहे त्याचं नाव बदलून काय झालं होतं? धाराशिव झालं होतं, ठीक आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आता जर हा प्रश्न आला तर ह्याच्या जागी औरंगाबादच्या जागी छत्रपती संभाजीनगर हे नाव असेल आणि उस्मानाबादच्या जागी काय असेल? धाराशिव असेल. सो कंकालेश्वर मंदिर हे काय आहे? एक शिव मंदिर आहे आणि हे कुठे आहे आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा कुठे आहे हे जे मंदिर आहे. ते एका तलावाच्या मध्यभागी वसलेलं आहे, ठीक आहे. आणि त्यांना जायला दगडाची, मला वाटतं दगडाची एक रांग केलेली आहे, वाट केलेली आहे आणि एका तलावाच्या मध्यभागी हे मंदिर वसलेलं आहे. आणि हे मंदिर कोणत्या शहरात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कंकालेश्वर मंदिर सांगा कुठे आहे? ते बीडमध्ये आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. बीड जिल्ह्यातील सीताफळ शोधन केंद्र या तालुक्यात आहे. कालच आपण हे प्रश्न पाहिला, याचा आन्सर काय आहे? अंबाजोगाई आहे. क्वेश्चन रिपीट झालेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. कालच्या सेशनमध्येच आपण पाहिलं की सीताफळ शोधन केंद्र कुठं आहे बीड जिल्ह्यात, तर ते आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये, ठीक आहे. हे सुद्धा पाहिलं आपण काल की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी जनसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे सिक्कीम, ठीक आहे. कालच्या सेशनमध्ये पाहिलं. तुम्हाला आता काउंटर क्वेश्चन आहे की सिक्कीममध्ये किती अराउंड किती जनसंख्या आहे याचा आन्सर तुम्ही मला लाईव्ह चॅटमध्ये सांगा किंवा कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? सह्याद्री, सातपुडा, विंध्य आणि अरवली. सांगायचा प्रयत्न करायचा, काय आन्सर असेल सांगा, लाईव्ह चॅटमध्ये सांगत चला. चिखलदरा हे कुठं आहे? अमरावतीमध्ये आहे, ठीक आहे. अमरावतीमध्ये आहे. आपल्याला पर्वतात विचारले, यावेळेस पर्वतात विचारले, पुढच्या वेळेस कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या शहरात आहे असं विचारतील तेव्हा काय आहे ते कुठं आहे? अमरावतीमध्ये आहे, ठीक आहे. विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणून याला ओळखलं जातं, ठीक आहे. विदर्भाचं एकमेव जे काही हिल स्टेशन आहे प्रामुख्याने चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे, ठीक आहे. आणि याचं आन्सर काय आहे ते तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये सांगायचं आहे. सांगा, प्रयत्न करा उत्तर द्यायचा. कोणत्या पर्वतात वसलेला आहे हे सांगा, सांगायचा प्रयत्न करा. ओके, कुठे आहे? कोणत्या पर्वतात आहे? अमरावतीमध्ये आहे माहिती आहे. एक हिल स्टेशन आहे माहिती आहे. विदर्भातलं प्रसिद्ध थंड हवेचं फिरायचं ठिकाण आहे इथपर्यंत माहिती आहे. पण मग ते कोणत्या पर्वतात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा कुठे आहे ते? सह्याद्री, सातपुडा, विंध्य, अरवली कुठे आहे? सो ते आहे सातपुडा पर्वतरांगात. सातपुडा पर्वतरांगातील अमरावतीमधील एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण हिल स्टेशन कोणतं आहे? चिखलदरा आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. बल्गेरिया देशाची राजधानी कोणती? नासाहू, सोफिया, हॅमिल्टन आणि अल्जियर्स. सांगा, बल्गेरिया देशाची राजधानी आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, बल्गेरिया देशाची राजधानी कोणती आहे? राजधानीवरती सुद्धा 1-2 प्रश्न प्रत्येक सेशन मध्ये येताना दिसत आहेत, ठीक आहे. सांगा, याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर टाकत चला. बऱ्याच वेळेस आपण पाहिले देशाचं चलन असेल किंवा देशाची राजधानी असेल याच्यावरती हमखास प्रश्न येतो आणि हा आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. असं काही नाही आहे की जागतिक स्तरावरती म्हणजे जे काही इंटरनॅशनल रिलेशन्स असतील, अफेअर्स असतील ह्याच्याबद्दल खूप जास्त प्रश्न येतील. तसे प्रश्न फक्त UPSC आणि साधारणतः MPSC मध्ये येतात, ठीक आहे. आणि काही ठराविक प्रश्न असतात जसे की राजधानीवर असेल, चलनावरती असेल, अशांवरतीच फक्त ठराविक टॉपिक्सवरतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती
प्रश्न विचारले जातात. सो बल्गेरिया देशाची राजधानी कोणती आहे? सोफिया आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. तिरुचिरापल्ली हे शहर, त्रिची असं सुद्धा याला म्हणतो, हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? तुंगभद्रा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी आणि भीमा. ठीक आहे, सांगा. तिरुचिरापल्ली हे शहर कुठं वसलेलं आहे? सांगा. कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? भरपूर आपण क्वेश्चन पॅटर्न रिपीटेड बघतोय, ज्याच्यामध्ये एखादं शहर किंवा एखादं मंदिर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे, एखादं धरण असेल तर त्या नद्यांशी संबंधित जे काही प्रश्न असतील ते हमखास विचारले जातात. त्याच्यामुळे जे भूगोलमधील नद्या हा टॉपिक आहे हा सुद्धा एकदम पक्का करून ठेवा. ठीक आहे. असं क्वेश्चन्स ॲनालाइज करायचं असतं. जर त्याच्यावरून असे वारंवार प्रश्न येत असतील, हे धरण कोणत्या नदीवर आहे, हे गाव कोणत्या नदीवर आहे, हे शहर कोणत्या नदीवर आहे, हा धबधबा कोणत्या नदी म्हणजे कोणत्या नदीवर आहे किंवा कोणत्या शहराच्या परिसरात आहे, याच्यावरून आपल्याला जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा त्या टॉपिकशी रिलेटेड म्हणजे ज्याच्यावरती प्रश्न आले त्या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला रेफरन्स बुकमधून ते पूर्ण संदर्भ वाचून घ्यायचा असतो, स्टडी करायचा असतो. ठीक आहे. सो कुठे बसलेलं आहे हे? कावेरी नदीच्या काठावरती तुंगभद्रा हे शहर वसलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? काही काही पुस्तकांमध्ये गहू दिलेला आहे, पण आपल्याला ते नाही, त्याचं आन्सर जुन्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. पण ऊस, करडई, तांदूळ आणि एरंडी ह्याच्यापैकी आपल्याला सांगायचं आहे की गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? ठीक आहे. पिकांवर होणारा रोग कोणत्या पिकाची जात आहे? कालच्या सेशनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. ॲनिमल किंगडम जो काही प्रश्न असेल आणि डिसीजेस, ह्युमन डिसीजेस आणि प्लांट डिसीजेस विचारला जातो. मागच्या प्रश्नामध्ये तांबेरा हा रोग आपल्याला विचारलेला होता. ठीक आहे. त्याचप्रमाणे तांबेरा कशामुळे होतो? तो फंगल डिसीज आहे, बॅक्टेरियल आहे, असं आपल्याला विचारलं जातं. सनलाईटमुळे होतो. ठीक आहे, सॉरी. सो त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे याच्यावरती सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो. याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे. सांगा. आणि उत्तर जरी येत नसेल, भरपूर मला एका जणाची कमेंट सुद्धा अशी आली होती की मॅम जीके माझं थोडं कच्चं आहे, ठीक आहे, वीक आहे. तर मग मी सांगते तुम्हाला की फक्त क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर आपल्याला एक अंदाज येईल की प्रश्न कसे विचारले जातात. तेच प्रश्न आपल्याला जसे विचारले जातात त्याच पद्धतीने आपल्याला ते रेफरन्स बुकमधून रीड करायचे आहेत आणि हळूहळू कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, जास्त इन्फॉर्मेशन यायला लागेल, तेव्हा आपल्याला आपोआपच क्वेश्चन सॉल्व्ह होतील आणि आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि जीके पण सोपं, जीके जीएस जे विषय आहे ते सोपं वाटू लागेल. ठीक आहे. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या पिकाची आहे? सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅटमध्ये. कॅस्टर आपण कशाला म्हणतो? सांगा. ठीक आहे. कॅस्टर या पिकाची प्रमुख जात आहे ती. सांगा. म्हणजेच काय? तर एरंडी या पिकाची ती प्रमुख जात आहे. कोणती पीक प्रमुख जात आहे? गिरिजा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न झालेत आपले आजचे प्रश्न. एकदा रिवाइज करूयात. परत एकदा सांगितले तुम्हाला सांगितले पण आणि सांगते पण की रिव्हिजनच्या वेळेस लेक्चर लिव्ह करायचं नाही. नंतर जर तुम्ही एखाद्या वेळेस नंतर रिव्हिजन करता नाही करता किंवा कोणत्या कारणास्तव तुमचं जर रिव्हिजन करणं नाही झालं तर सेशनमध्येच आपण एंडला पूर्ण प्रश्नांची रिव्हिजन घेत असतो. त्याच्यामुळे तुमचं काय होईल? क्वेश्चन सॉल्व्ह झाले, आपल्या साईडला नोट्स बनवून झाल्या आणि लगेच त्याच्यावर एकदा रिव्हिजन झालं आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही एकदा तुमचं पर्सनली नोट्स रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. सांगा. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे इंग्रज गव्हर्नर जनरल कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. जे कोण आहेत? माउंट बॅटन. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. बोडो ही जमात कोणत्या राज्यात आहे? तर आसाममध्ये आहे. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे. याची भाषा सुद्धा काय आहे? बोडो आहे. ईशान्य भारतातील एक प्रमुख जात आहे. ठीक आहे. नेक्स्ट. तुम्हाला जरी काही क्वेश्चन सोपे जात असतील, काही क्वेश्चन्सचे आन्सर माहिती असतील, रिव्हिजन बोरिंग वाटत असेल, पण भरपूर जणांचे असेल ज्यांनी हे क्वेश्चन्स पहिल्यांदाच पाहिलेले आहेत. ठीक आहे. सो त्यांच्यासाठी रिव्हिजन करणं हे महत्त्वाचं आहे. जरीही तुम्हाला सोपं वाटत असेल क्वेश्चन, तुम्ही खूप वेळ सॉल्व्ह केला असेल किंवा तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल, तुम्ही पूर्ण तुमचं जीके जीएस जरी स्ट्रॉंग असेल तरी रिव्हिजन म्हणून एक तुम्ही लेक्चर पूर्ण कंटिन्यू करायला पाहिजे. ठीक आहे. आपल्याला काय चुकीची जोडी विचारलेली आहे? याच्यातली चुकीची जोडी कोणती आहे? घटप्रभा पक्षी अभयारण्य, जे की राजस्थानमध्ये नाही, ते कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. ठीक आहे.
नेक्स्ट प्रश्न बघा, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडतो, त्याला आपण काय म्हणतो, ईशान्य मान्सून म्हणतो, आणि जो की तमिळनाडूमध्ये पडतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वात प्राचीन पर्वतरांग जा की अरवली पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर, सर्वोच्च शिखर, परत एकदा सर्वोच्च शिखर, सर्वोच्च जे काही सर्वात जास्त क्षेत्रफळ, सर्वाधिक पाऊस, सर्वाधिक जे काही असेल, सर्वात पहिलं, सर्वात शेवटचं प्रश्न विचारला जातो तुमची मेमरी चेक करण्यासाठी. आता भरपूर जण घाईघाईमध्ये माउंट एव्हरेस्ट क्लिक करतात, पण माउंट एव्हरेस्ट उत्तर आहे का? नाही. ते जगातील सर्वोच्च शिखर आहे, पण आपल्याला भारतातलं विचारलेलं आहे, भारतातील. सो भारतातील अरवली पर्वतरांगातील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर, ज्याची उंची साधारणतः किती आहे? 1722 मीटर. ठीक आहे. अनईमुडी ह्याच्यावरती आपल्याला मागच्या काही सेशन्समध्ये प्रश्न आलेला होता. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ते आहे अनईमुदी. ठीक आहे. त्याचप्रमाणे माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर, आणि पंचमढी हे एक हिल स्टेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, राम गणेश गडकरी टोपण नाव कोणाचं आहे? गोविंद आग्रज त्यांचं टोपण नाव आहे, राम गणेश गडकरी यांचं. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे बालकवी आहेत ते कोण आहेत? त्र्यंबक थोंबरे. आणि त्याचप्रमाणे कुसुमाग्रज जे आहेत ते आहेत विष्णू शिरवाडकर. दोन सागरांना जोडणारा जलाशयाचा अरुंद भाग कोणता आहे? समुद्रधुनी आहे. दोन सागरांच्या भूभागात घुसलेला भाग कोणता असेल तर त्याला आपण खाडी म्हणतो. आणि त्याचप्रमाणे संगम, तुम्ही जर संगम क्लिक केला असतं की संगमवरून वाटतं आपल्याला दोन ह्याला जोडणारा भाग, पण संगम म्हणजे दोन नद्यांना जोडणारा भाग आहे. आपल्याला दोन सागरांना विचारलेला आहे, ज्याचा आन्सर काय आहे? समुद्रधुनी आहे. ठीक आहे. दुआब म्हणजे काय? दोन नद्यांमधला भूभाग म्हणजे दुआब, आणि दोन नद्यांना जोडणारा भाग म्हणजेच काय? तर तिथे जिथे दोन नद्या एकत्र जोडल्या जातात त्याला आपण काय म्हणतो? त्यांचा संगम म्हणतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे खाडी सुद्धा पाहिला, आणि समुद्रधुनी आपलं उत्तर आहे. मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हटले जाते असं आपल्याला विचारलेलं आहे? सांगा लाईव्ह चॅटमध्ये. याचा तुम्हाला मला एक काउंटर क्वेश्चन विचारायचा आहे. जसं आपण कुसुमाग्रज यांना म्हणतो विष्णू शिरवाडकर, त्याचप्रमाणे आपण केशव सूत कोणाला म्हणतो हे तुम्ही मला लाईव्ह चॅटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये याचं उत्तर देत चालणार आहात तुम्ही. माहिती नसेल तर नंतर सर्च करून कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. मराठी नवकाव्याचे जनक कोण आहेत? बा.सी. मर्ढेकर हे आहेत. ठीक आहे. सिमेंट उद्योगात या कच्च्या मालाची गरज असते. कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? चुनखडीच्या कच्च्या मालाची गरज असते. जे सिमेंट बनवण्यासाठी जे क्लिंकर तयार केलं जातं हे चुनखडीपासून तयार केलं जातं. त्याचप्रमाणे जे लोह खनिज आहे ते पोलाद उद्योगासाठी प्रामुख्याने वापरलं जातं, आणि त्याचप्रमाणे जैव इंधनासाठी नैसर्गिक वायू आपण वापरत असतो. ठीक आहे. बायोफ्युएल असेल ते बनवण्यासाठी चांदीचा इथे संबंधच येत नाही. ठीक आहे. भूऔष्णिक विद्युत जिओथर्मल कुठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कुठे आहे ते? मणीकरण येथे आहे, जिथे गरम पाण्याचे प्रामुख्याने झरे आढळून येतात. तिथे आपल्याला बहुतांश जिओथर्मलशी रिलेटेड जे काही प्रोजेक्ट्स असतील ते आपल्याला तिथे दिसून येतात. ठीक आहे. कोकण रेल्वे महामार्गावरील लांब बोगदा या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे परिसरामध्ये हा बोगदा आहे. याची लांबी सुमारे 6.5 किलोमीटर एवढी आहे. ठीक आहे. कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे? तर ते आहे शिव मंदिर आहे एक, आणि ते कोणत्या परिसरात आहे? बीड जिल्ह्यात आहे. ठीक आहे. औरंगाबादचं नाव नंतर छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे, आणि धाराशिवचं उस्मानाबादचं धाराशिव झालेलं आहे. ठीक आहे. हे जुना PYQ आहे, त्याच्यामुळे त्या ऑप्शन्समध्ये जुने नाव आलेले आहेत. आता जर तो प्रश्न रिपीट झाला तर असे ऑप्शन्स येतील. ठीक आहे. बीड जिल्ह्यातील सीताफळ शोधन केंद्र आपण पाहिलं हे अंबाजोगाई येथे आहे. हा प्रश्न मागच्या सेशनमधून रिपीट झालाय. ठीक आहे. 2011च्या जनगणनेचा सर्वात कमी जनसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे? तर सिक्कीम आहे. आणि याची जनसंख्या किती होती? सुमारे अराउंड. हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 2-3 आजच्या सेशनमध्ये काउंटर क्वेश्चन विचारलेले आहेत, याचा आन्सर कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? तर ते आहे सातपुडा पर्वतामध्ये, अमरावती येथे, जे की प्रसिद्ध एक काय आहे? हिल स्टेशन आहे विदर्भातील. ठीक आहे. बल्गेरिया देशाची राजधानी कोणती आहे? तर ती आहे सोफिया. सोफिया ही बल्गेरियाची राजधानी आहे. तिरुचिरापल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर ते वसलेलं आहे
कावेरी नदीच्या काठेवर, ज्याला आपण त्रिची असं सुद्धा म्हणतो ह्या शहराला, ठीक आहे. गिरिजा कोणत्या पिकाची प्रामुख्याने जात आहे, तर ती आहे एरंडी, म्हणजेच काय तर कॅस्टरची प्रामुख्याने ही एक जात आहे, ठीक आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण 15-16 काही ते क्वेश्चन पाहिले, त्यांचं पूर्ण 360 डिग्रीने ॲनालाइज करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे जे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ती नोट डाऊन केली आणि आपण रिव्हिजनसुद्धा केले, ठीक आहे. सो नोट्स, क्वेश्चन सॉल्विंग आणि रिव्हिजन या तीनही गोष्टी आजच्या सेशनमध्ये झालेल्या आहेत आणि आपल्या प्रत्येक सेशनमध्ये या गोष्टी होत असतात, ठीक आहे. सो सर्व सेशन तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत चला. माझंच म्हणून नाही, आपल्या चॅनलवरती जेवढे सेशन होतात ते सर्व सेशन अटेंड करायचे प्रयत्न करा. नोट्स बनवा, अभ्यास करत राहा, ठीक आहे. कन्सिस्टन्सी ठेवा, ठीक आहे. आणि स्टे मोटिवेटेड राहण्यासाठीच कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, ठीक आहे. नाहीतर मग एक दिवसाचं मोटिवेशन काही कामच नाही. मोटिवेशनपेक्षा माणूस इन्स्पिरेशन असलेलं चांगलं असतं, ठीक आहे. सो डेली आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, डेली सेशन्स अटेंड करायचे आहेत आणि एक्झाम क्रॅक करायचे आहे, ठीक आहे. सो सेशन आवडला असेल तर लाईक करा. काउंटर क्वेश्चन्सचे जे काही आन्सर्स असतील ते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये टाकायचा प्रयत्न करा. तुमच्या सांगण्यावरून मी एक प्रश्न 2-3 वेळेस एक्सप्लेन करा असं सांगितलं होतं, तर मग मी ते 2-3 वेळेस जसं प्रश्नाची लेव्हल असेल त्याच्यानुसार मी त्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. सो तुमचा फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे. असाच फीडबॅक देत चला. सेशन आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. नोट्ससाठी आणि अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, ठीक आहे. सो आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ह्या नोट्स मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकेल, ठीक आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा अपलोड होऊन जातील. जर काही कारणास्तव तुमच्या नोट्स काढणं झाल्या नसतील तर तुम्ही त्या नोट्स नंतर इझिली काढू शकता, ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच. आज आपण इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.